आज आमच्या मुली पाहू गेलो तर अगदी हाफ कपडे घालून कुठेतरी फिरताना दिसतील। आई वडिलांनी सुद्धा या गोष्टीला कधीतरी आई म्हणून बाप म्हणून आपण विरोध केला पाहिजे। आपण म्हणतो दर पैसे घे, तुला काय, अगं काही नाही बाई, ही 100 नाही 1000 तुला देतो, पण घेत असताना कपडे फक्त अंग भरून घे, अंग प्रदर्शन मात्र होणार नाही याची काळजी मात्र तुला घ्यावी। हर बापानं ही लेकीला, आईनं लेकीला शिकवलं पाहिजे। आज वस्तुस्थिती आहे, ही कथा कीर्तनातून आम्हाला सांगावं लागतं। फॅशनच्या नावाखाली मुली कसेही कपडे घालायला लागले। पहिले कपडे फाटले की ठिगळ द्यायचे, आता कुठंतरी गुडघ्यावर फाटलेलं, खाली फाटलेले असे कपडे घेऊन आम्ही ही फॅशन करायला लागलो। पण हे अत्यंत चुकीचं आहे। 9 दिवस कपडे नक्की घाला, पण अंग भरून कपडा घाला। अगदी आपण जीवन मस्तीत जगायचं, पण शिस्तीत जगायचं। कुणी आपल्याकडं बोट नाही केलं पाहिजे, कुणी आपल्याकडं पाहून त्या ठिकाणी म्हणलं नाही पाहिजे की आई वडील काही म्हणत नसतील का असे कपडे घातल्यानंतर। कारण नुसतं आपलंच मुलीचंच नाही तर तिथं आई वडिलांच्याही नावाचा उदो उदो होत असतो। म्हणून माझी विनंती असेल इथं बसलेल्या मायमाऊल्यांना सर्वांना की खरं तर आज फॅशनच्या नावाखाली अशी नको ती फॅशन अंमलात आणू नका। आज आपण ओरडतो आमच्यावर अत्याचार झाला, अत्याचार झाला, अत्याचार झाला। अरे देवादिकांना वासना आवरल्या नाही, आपण तर सर्वसामान्य। आणि म्हणून कुठंतरी हे अत्याचार थांबवावे असं जर वाटत असेल तर आज प्रत्येक मायबापांना आपल्या लेकीला शिकवा, मुलांना शिकवा की संस्कारात आपल्याला आपलं हे जीवन जगायचं। विनाकारण त्या ठिकाणी आपलं कुळाचं नाव बदनाम होऊ नये असं जर वाटत असेल तर योग्य वेळेला आपल्याला लेकरांना संस्कारित करायचं।